स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर आज मी बनवत आहे पनीर लबाबदार। तर सुरू करूया रेसिपीला। सर्वात अगोदर आपण भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी मी ते कढईमध्ये घेते 3 चमचे तेल। तेल गरम झालं यामध्ये टाकते 1 चमचा जिरे। नंतर यामध्ये टाकायचे 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक, 2 हिरव्या मिरच्या आणि इथे मी घालते 3 मध्यम आकाराचे स्लाइस करून घेतलेले कांदे। इथे कांद्याला चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये टाकते 2 तमालपत्राची पानं, 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 हिरव्या विलायची। कांद्याला ब्राऊन कलर आलाय। आता यामध्ये टाकते 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो टाकल्यानंतर टाकायचे थोडंसं मीठ, म्हणजे आपले टोमॅटो पटकन विरघळतील। यामध्ये टाकते थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1/4 चमचा हळद। त्यानंतर टाकते 15 ते 16 काजू। काजू खूप महत्त्वाचे आहे ग्रेव्हीसाठी, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येणार आहे। आणि टाकते 3 ते 4 चमचे मगज बी। व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता याला आपल्याला 4 ते 5 मिनिटं असंच परतू द्यायचं आहे। 5 मिनिट झालीत आणि आता हे जरा मला कोरडं वाटतंय, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि पुन्हा याला 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे पूर्णपणे कोरडं झालंय आणि आता गॅस बंद करते आणि हे थंड व्हायला असंच ठेवूया। थंड झालं की याची आपण पेस्ट बनवून घेऊया। त्या अगोदर यामधलं तमालपत्राची पानं आणि दालचिनी आपण काढून घेऊया। इथे मी घेतले कढई आणि यामध्ये आपण आता पनीरचे पीस जे आहेत ते फ्राय करून घेऊया। तर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतला आहे। यामधलं मी थोडंसं पनीर साईडला काढून ठेवलं आहे, ते पुढं आपण भाजीमध्ये वापरणार आहे। साधारण 30 ते 40 ग्रॅम मी साईडला ठेवलेलं आहे। पनीरवरती टाकते थोडीशी हळद, 1/4 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पनीर जे आहे ते हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे। फक्त 2 मिनिटं फ्राय करायचे, खूप जास्त वेळ पण फ्राय करायचं नाहीये आणि अलगद आपल्याला हे हलवायचं आहे, नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात। 2 मिनिट झाले। आता गॅस बंद करते आणि पनीर काढून घेते। आता सर्वात शेवटची स्टेप आहे ती म्हणजे ग्रेव्ही बनवून घ्यायची। तर इथे मी कढईमध्ये घेतले 3 चमचे तेल। त्यामध्ये टाकते अर्धा चमचा जिरे। जिरे तडतडले की त्यामध्ये टाकते 2 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 बारीक कट करून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो घातल्यावर त्यावर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो लवकर विरघळतात। टोमॅटो आणि कांदा चांगला परतलाय। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। 1 चमचा टाकते धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर। मिक्स करून घेते। इथं हे आपल्याला चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो चांगला विरघळून जाईल। तिखट कमी होईल असं वाटतंय, त्यामुळं अजून मी 2 चमचे लाल मिरची पावडर यामध्ये टाकते। इथे कांदा आणि टोमॅटो चांगला परतलाय, याला तेल सुटलंय आणि आता यामध्ये आपण टाकूया 2 बारीक कट करून घेतलेल्या शिमला मिरची। शिमला मिर्च खूप महत्त्वाची आहे या ग्रेव्हीमध्ये, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती यामुळे अशी लबाबदार बनणार आहे। शिमला मिर्च परतली आहे। ग्रेव्हीसाठी आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती यामध्ये टाकते।
आपण जी ही पेस्ट बनवली आहे त्या पेस्टमुळं आपल्या भाजीला खूप छान टेक्स्चर येतं आणि हॉटेलच्या भाजीची जी ग्रेव्ही असती त्याची जी थिकनेस असती सेम तशीच थिकनेस आपल्याला या भाजीला येते। 4 ते 5 मिनिटं आता हे मी चांगलं परतून घेतलं आहे। ग्रेव्हीला तेल सुटलंय म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार झाली आहे। आता यामध्ये टाकते थोडंसं गरम पाणी। तुम्हाला जशी भाजीची थिकनेस पाहिजे असेल तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। ग्रेव्ही चांगली शिजली आहे। आता यामध्ये पनीरचे पीस टाकून घेते। आणि यावरती टाकते 1 चमचा पनीर मसाला, ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। अर्धा चमचा गरम मसाला। आता यावरती टाकते मलाई, दुधावरचीच मलाई आहे ही मी मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे। आणि आता यावर टाकते जे साईडला मी पनीर ठेवलं होतं ते मी किसून टाकते यावर। तर इथे आपली पनीर लबाबदार ही भाजी तयार झाली आहे। तर खूप अशी मस्त टेक्स्चर आणि कलर ही खूप छान आला आहे भाजीला। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये।